माझा मिक्सरच बिघडला होता असं मला वाटत होतं, पण थांबा मिक्सर बिघडला नव्हता, तर मिक्सरचे दोन्ही पण भांडे बिघडले होते. म्हणून मी डायरेक्ट मिस्टरांना घेऊन भांड्याच्या दुकानात गेली आणि मग मिक्सरचं भांडं बघितलं. आणि तसंच मला बघते तर काय, मी लगेच ज्युसरचं बी भांडं बघायला लागले, ज्यूस वगैरे बनवायला. ज्युसरचं भांडं बघता बघता लगेच माझं लक्ष त्या झाकणांकडे गेलं. म्हणलं की जेवण बनवलं की लगेच आपल्याला काही ना काहीतरी प्लेट ताट झाकायला लागतं. मग ते झाकण्यापेक्षा मी म्हटलं की चला झाकणी घ्यावी. त्याला विचारलं कितीला आहे, तर त्यांनी बरेच प्राईस सांगितले. त्याला म्हणलं ठेव बाबा ते. आणि मग ज्युसरकडं बघितलं. ज्युसर तर एवढा छान होता की सांगायलाच नको. आणि हे बघा, मी जेव्हा नेक्स्ट डेला ड्युटीला गेली होती तेव्हा तिकडचं वातावरण आहे आणि हे माझ्या कॅमेऱ्यातून मी शूट केलेलं आहे. तर एवढं मस्त आणि एवढं भारी क्लायमेट झालं होतं तर काय सांगायलाच नको. आणि अशा वातावरणात मग चहा पिऊशी वाटतो. आणि पाऊस पण होता बरं का आमच्या इथं. तुमच्या इथं होता का पाऊस? मग 4-5 दिवस पाऊस पडला आणि त्याच्यानंतर गायब झाला पाऊस, काय माहिती कुठं गेला. आणि ही बघा ट्रेन कशी चाललेली एकदम मस्त सुरळीत. आणि त्याच्यानंतरून एक दुसरी पण ट्रेन जाते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर एक ट्रेन सुटली तर दुसरी ट्रेन येतेच बघा. आणि किती छान वाटते हा प्रवास, खूपच मस्त असं वाटते. मग संध्याकाळी आईस्क्रीम खायची इच्छा झाली तर मग मी आईस्क्रीम मागवली. मग आईस्क्रीम खाल्ली आणि खूप अशी मस्त आईस्क्रीम होती. आणि आईस्क्रीम खात मस्त अशा गप्पा वगैरे मारत होतो. आणि चॅट जीपीटीशी पण गप्पा मारत होतो. आणि ती पण एवढी छान अशी बोलत होती की सांगायलाच नको. मग नेक्स्ट डे कामावरती परत चहा वगैरे पिला. आणि चहा पिता मस्त असं रील्स बघत होते. मग नेक्स्ट डे म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट डे भेटते, म्हणजे दुसऱ्या दिवशी. मग थोडंसं फिरायला वगैरे गेलो. मग तिकडचं मस्त असं क्लायमेट शूट केलं. पाऊस पडत होता तर किती छान वाटत होतं. माझा नवरा बोलला चल तुला मी बाहेर फिरायला घेऊन जातो. मग त्या दिवशी काय मग मारली दांडी आणि गेलो फिरायला गेलो. तर तिकडं म्हटलं चला मस्त असं जरा पिक्चर पण बघायची इच्छा होती. म्हटलं जरा कोणता तरी मूवी बघून यावा. मिस्टर बोलले काय तू मूवी बघत नाही काय नाही, चल आपण मूवी बघायला जाऊ. म्हणून मूवी पण बघायला गेलो. तर कशाचं काय, तिथं मूवी बघायला गेलो तर तिथं आम्हाला तिकीटच भेटली नाही. तर म्हटलं जाऊ दे, तिकीट भेटले नाही म्हणजे तो शो फक्त एकच टायमिंगला चालू होतो. आणि हे बघा मी कसं मस्त एन्जॉय करत चाललेले आहे. आणि हा 6 महिन्यापूर्वी घेतलेला क्रॉप टॉप मी आत्ता घातलेला आहे. का तर मला लाज वाटायची की पोटात दिसल, हे दिसल, ते दिसल. सोडा काय लाज वाटून घ्यायची, एकच जीवन आहे तर सगळं एन्जॉय करून घ्यायचं. कशाला लाजत बसायचे. आपलं जीवन आपण एन्जॉय करून मस्त जगायचं. कोण आपल्याला घेतं तर आपणच कमवायचं आणि आपणच आपल्यावरती ओढवायचं. आणि बघा घरचं जेवण तर मला अजिबात जात नाही. आणि बाहेरचं खायचं म्हणलं तर बघा कसं माझ्या तोंडात लगेच जाते. पिझ्झा, मोमोज आणि काय अजून खाते मी. आणि मग माझ्या मैत्रिणींनी, माझ्या कर्मचाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी माझ्या ड्युटीच्या माझा हा व्हिडिओ बघितला की मला म्हणतील तुला तर नुसतं बाहेरचं खायला लागतं. आणि मग परत म्हणते की माझं वजनच कमी होत नाही. तर काय करू, मला बाहेरचंच जाते नरड्यात, तर घरचं माझ्या जेवणच जात नाही नरड्यात. आणि कधीतरी एकच दिवस मी खात असते बाहेर गेल्यावरती, महिन्यातून 2 महिन्यातून 15 दिवसातून. पण तुम्ही तो व्हिडिओ बघता आणि तुम्हाला वाटतं की ही सारखंच बाहेर घरचं काय खात नाही आणि बाहेरचंच खात बसती. आणि काय नसते बाहेरचंच खाती, पैसे उडवते. पण आता आपल्याला कसं वाटतं की आपलं जीवन आहे आणि एकच आपली लाईफ आहे, तर आपल्यावरती पैसे आपण उडवायला नको का? तर थोडेफार पैसे सेविंग पण करा, पण आपली मस्त मज्जा एन्जॉय पण केलं पाहिजे ना. आणि हे बघा मग नंतरून मी चालले होते. आणि हे माझी शॉपिंग बघा, तर ही मला माझ्या मिस्टरांनी शॉपिंग करून दिलेली आहे असं तुम्हाला वाटत आहे, पण असं नाही बरं का. मी शॉपिंग केली होती आणि बाहेर रस्त्यावरती मी जरा फोटोशूट केले. मिस्टर म्हणले चल काहीतरी फोटोशूट करते, लोकं बघतात. मग मी तिथून काय घेऊन आलते तर मी तुम्हाला दाखवते. हे घरातल्या चहा गाळण्या बघा खूप घाण झाल्या होत्या आणि मला बदलायच्याच होत्या. मग बघा मी आता शॉपिंग काय केलेली आहे. तुम्हाला वाटत असेल की मॉलमध्ये जाऊन काही शॉपिंग केली, तर असं नसतं बरं का की सगळे लोक जाऊन तिथं काहीतरी वेगळी शॉपिंग करतात. तर मी अशा घरात ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या मी शॉपिंग करत असते. आणि ते व्हिडिओ शूट करण्याच्या नंतर माझं दूध सगळं वतू गेलं, कारण की ते जळत होतं ना मी शॉपिंग करून आले म्हणून. आणि हे बघा मग नंतर माझ्या फ्रेंडनी तिला पार्सल मागवलं होतं. मी तिला म्हटलं की मला पण हे आवडतं, मला तिने हे करून दिलं होतं. तर किती छान असं वाटतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग.